महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम आहे. भल्या भल्याला फुटला घाम, अल कोण घालेले सिने दरबारी कुस्ती बेग में. बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गबगार. कोणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. अन त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं घोडं दड पायदळ, फौज फाटली बदकळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळ. महाराज आपला जीव मालाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या पुढे आपला टिकावं लागणं अवघड आहे. आपण कुठेतरी काही दिवसासाठी अन्नास्थळी जाऊन निघून जाऊ. काय म्हणालास रायबा. अशी या मराठी मुलाचा स्वाभिमान तू गमावता का म्हणाई. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गणी मालकचा ठेसावा, डोक्यात गणी मिही खावा. भेटीचा धाडा सांगवा. महाराजानं खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियान उभारला होता. भेटीसाठी शान उभारीला, भेटीसाठी शान उभारीला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मानाला, खानाचा अभिमान मानाला. कट्टरीचा वार त्यांनी केला, कट्टरीचा वार त्यांनी केला. चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खानी अडबलडा. इतक्यात महाराजांना पोटमंदी विश्वात धकाला, पोटमंदी विश्वात धकाला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. गेला खानाचा कोथा बाहेर आला, जिरर जी 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 जी.